मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री गुरुचरित्रमधला अध्याय 7वा। तर आतापर्यंत आपण 6 अध्याय ऐकून चुकलो आहोत। बऱ्याच काही तुमच्या कमेंट्स आल्या आणि भरपूर गावांच्या बी खूप काही व्हिडिओवर कमेंट्स येत राहतात, तर धन्यवाद। असेच माझ्या चॅनलला पुढे घेऊन जाण्यासाठी आणि माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी। तर दत्त जयंती येत आहे, तर हे दत्त गुरूंचे पारायण खूप प्रभावी राहते, अत्यंत चमत्कारिक राहते। जर तुमची श्रद्धा आणि विश्वास खूप अटूट आहे तर नुसतं हे पाणीसुद्धा तुम्ही एक ग्लास भरून ठेवलं आणि हे पाणी कोणाला प्यायला दिले तर त्याच्या बुद्धीमध्ये फरक पडेल। जर नवरा बायकोंची भांडणंसुद्धा चालू असतील तर हे पाणी घरात शिंपडून द्या आणि ते पाणी आपल्या नवऱ्याला द्या, या आपण बी घ्या, स्वतः मटक्यात टाका, तरी पण म्हणजे विवाद आणि कटकट सततची दूर होते। एक नारळ, तुम्ही पहिल्यापासून अध्याय ऐकत आहोत, व्हिडिओ ठेवून दिला आहे देवाऱ्यात या स्वयंपाक करता करता, तर देवाजवळ एक नारळ लाल कपड्यात ठेवून द्या आणि जोपर्यंत माझे पूर्ण अध्याय येतील हे, तर 51 अध्याय 58 अध्याय जेवढे आहे तेवढे, तर ते अध्याय ऐकल्यानंतर ते नारळ तुम्ही तुमच्या घरात सुद्धा बांधू शकतात। तर याच्याने नजरदोष होत नाही, साक्षात गुरूंचा आपल्याला आशीर्वाद राहतो आणि आपलं जे गुरुबळ आहे ते अगदी मजबूत राहतं। स्वामी आपल्याला बळ देतात, त्यांचं जे बळ आहे ते आपल्याला देतात ना, आपला गुरु उच्च होतो। गुरु जर उच्च राहिला आपला कुंडलीमध्ये तर आपल्याला कोणत्याच गोष्टीची कमी पडत नाही। तर हे त्रिवार सत्य आहे। तर श्रद्धा आणि विश्वासाने पठण श्रवण करा, संस्कृतमध्ये आहे हे। तर आता आपण अध्याय 7व्याला सुरुवात करूया। श्री गणेशाय नमो नमः। श्री सरस्वतीयै नमः। गोकर्ण महिमा वर्णने, गोकर्ण क्षेत्राचं महिमाचं वर्णन, मागच्या क्षेत्रात लिंगांचं महिमाचं वर्णन सांगितलं। एका अध्यायामध्ये त्रिदेवतेचं कसे बाळरूप झाले, असे प्रत्येक अध्यायात काही ना काही महिमांचं वर्णन आहे। खूप छान आहे हे गुरुचरित्र। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वतीयै नमः। श्री सद्गुरुभ्यो नमः। नामधारक म्हणे सिद्धासी। अध्याय 7वा आहे। गोकुर्णीचा महिमा। आम्ही विस्तारावा करावा कृपेसी, पूर्वी कवनावर जाहला समस्त तीर्थ सोडून, श्रीपाद गेले किंकराणी, पूर्वी आराधना केली कवनी, पुराण कथा सांग मज, ज्यावरी असेल श्री सद्गुरूची प्रीती, तीर्थ महिमा ऐकेने चित्ती, वाचा होत असे ज्ञान ज्योती, कृपामूर्ती सिद्ध राया, सिद्ध म्हणे नामधारकासी। गोकुर्ण महिमा मज पुससी, सांगेन तुझ विस्तारिसी, एक चित्त ऐकावे पूर्वयुगांतरी, ईश्वाकुवंशी मित्रसह राजा पर्यसी, प्रताप पंत क्षत्रियवंशी, सर्व धर्मरथ देखा राजा, सकळ शास्त्रज्ञ विवेकी, असे श्रुती निपुण, बलाढ्य शूर महाभिज्ञ, नित्ययोगी दयानिधी असता, राजा एके दिवशी विनोदी निघाला परिधिसी, प्रवेश झाला अरण्याशी, वांससी आला शार्दूला, निर्मनुष्य अरण्यात, राजा पारधी खेळत, भेटला तेथे दैत्य अद्भुत ज्वाळाकार भयानक, राजा देखुनी तयाशी, शरजाळ वर्षे कोपसी, मूर्छना येऊन धरणीसी, पडिला दैत्य तयेवेळी, दैत्यवदिता तयेवेळी, होता त्याचा बंधू जवळी, आकंद्र तसे प्रबळी, बंधू शोक करुनिया, प्राण त्याजिता निशाचरू, बंदसी म्हणत असे एरू, तू जरी होशील सहधरू, सूड माझा घ्यावा त्वरित, ऐसे बोलूनी बंधूशी दैत्य पावला, पंचत्वासी अनेक माया तयापाशी, नररूप धरिले तयावळी, रूप धरुनी मानवाचे सौम्यवाणी बोले माझी, सेवक झाला राजाचा अति नम्रत्व, बोलूनी सेवा करी नानापरी, जैसे स्वामींचे मनोहरी, ऐसे क्वचित दिवसवरी, वनांतरी राजा होता समस्त मृग मारुणी, दृष्ट जीव छेदुने, राजा आला परतुनी, आपुला नगुरा पर्यसा, ऐसे क्रमिता एके दिवशी, पितृश्राद्ध आले पर्यसे, आमंत्रण सांगे त्या ऋषीशी, वसिष्ठांदी मुनिवरा ते दिनी नेमे, स्वयंपाक करवी राजा सविवेक, कपटी होता जो सेवक, तयास्थानी ठेविला राजा म्हणे त्याशी, पाकस्थानी तू वससी, जे जे मागतील मानवेसी, सर्व आणून त्वा द्यावे, अंगीकारुणी तो सेवक, नरमास आणून देख कपट्या भावे, परवी पाक केली शाक तयावे, ठाय घालिता ऋषेश्वराशी, पहिलीच वाढिले नरमासासी, पातीच कोपिला वसिष्ठ, ऋषी दिदला शाप तयेवेळी, वसिष्ठ म्हणे रायास, नरमास वाढिले आम्हास, त्वरित होगा ब्रह्मरक्षस, म्हणून कोपे तयेवेळी, शाप तिची तयेवेळी, राजा कोपला अति प्रबळी, अपराध नसता आम्हा जवळी, वाया शापिली ती का नेने, मास पाक कवने केला, माझा निरोप नाही झाला वृथा, त्या शाप दिदला आपण शापिन म्हणित असे, उदक घेऊन अजोळी, शाप वया सिद्ध झाला तये काळी, तव राजसी येऊन जवळी, वजिती झाली पुसतसी,
पतीसी ते म्हणे ते नारी, श्री सद्गुरुशी शापिता दोष भारी, वंदुनी त्याचे चरण धरी, तेने तरशील भवसागर, मदयंती सतीचे वचन मानिता झाला राजा, आपण अंजोळी उदक होते जाण, पाडिले आपले चरणावरी शाप देता, कल्मश पाणी पडिले राजा याचे चरणी, कल्मश पाद नाम म्हणून ब्रह्म राक्षस झाला तो राव, पतिव्रता राजमहर्षी लागली वसिष्ठ चरणाशी, उदरी स्वामी बाळकासी, एवढा कोप काय की जे करुणा वचन ऐकून शांत झाला वसिष्ठ मुनी, वर्षे 12 क्रमुनी पुनरूपी राजा होईल, शाप देऊन वसिष्ठ ऋषी गेला आपुले ठायाशी, ब्रह्म राक्षस राजा पर्येसी होऊन गेला वनांतर, निर्मुनश्य अरण्यात राक्षस राहिला प्रख्यात, भक्षण करी अनेक जंत पशु पक्षी मनुष्यदी करून, ऐसे क्रमिता तयेवनी मार्गस्थान दपते दोन्ही, ब्राह्मण जाती मार्ग क्रमून देखीला राक्षस भयासुर, येऊन धरिले ब्रह्मणासी व्याघ्र जैसा पशुशी, घेऊन गेला भक्षवयासी विप्रश्री, जाय समांगे अतिशोक करी तसे ते ब्राह्मणी, जाऊन लागे राक्षसा चरणी, राखे मजला अवेपणी, प्राणेश्वराशी सोडी पा न भक्षी, माझा पती माझी प्राणेश्वरी प्रीती, माते भक्षी गा सुख वृत्ती, वल्भ भाते सोडी पा, पतिविने राहती नारी, जन्म वृथा दगडापरी, पाहिले माते स्व करी, प्राण राखे पतीचा अति लावण्य, पूर्व वयसी वेदशास्त्र पारंगाशी, याचा प्राण तू राक्षसी, जगद रक्षिले पुण्य तुझ कृपा करी, गा अम्मावरी होईन तुझी कन्या कुमारी, मज पुत्री होतील जरी, नाम ठेवीन तुझीच ऐसे नाना परी, देखा विप्रश्री करी महादुखा, बोल न मानिती राक्षसा ऐका, त्या ब्रह्माण ते भक्षिले पतीसी बक्षिले, देखून शाप दिला ते ब्राह्मणी, म्हणे राक्षसा एकेकाने शाप माझा एक चित्ते, तू राजा सूर्यवंशी शापस्व राक्षस झालीसी, पुढे मागती राजा होसी, 12 वर्ष क्रमोणिया परिरमता, तू वा स्त्रिये सवी, प्राण जाईल त्यावेळी स्वभावे, अम्मा अनाथा बक्षिषा दुष्ट भावे, दुरात्मा तू राक्षसा, शाप देऊन तयेवेळी पतीच्या अस्ती मिळवून, सकळी काष्टे घालून प्रबळी, अग्निप्रवेश केला तिने, ऐसे असता राजा देखा, क्रमली तेथे 12 वर्ष पुनर्वी राजा होऊन ऐका, आला आपल्या नगरासी विप्र स्त्रियेच्या शाप वचन, स्त्रियेशी सांगे तू खून, रती संगती करती त्या क्षणी मृत्यू असे आपणाशी, ऐकुनी पतीचे वचन मदयंती दुःख करी, आपण मन करुण निर्वाण त्याची प्राण मदत असे, मदयंती म्हणे रायाशी संतान नाही आपुल्या तुम्हासी, आता कष्टला 12 वर्षी प्रारब्ध आपले न चुकची, ऐकुनी सतीचे वचन शोक दाटला अतिदहन, बाष्पे निगती लोचन, केवी करू म्हणत असे मंत्र, वृद्ध पुरोहितांशी बोलवता झाला पर्यसे, ब्रह्महत्या घडली आपणासी, विमोचन होय कवने परी, मंत्री वृद्ध पुरोहित रायासी म्हणते एक मात, तीर्थ आचरावी समस्त तेने पुनिते होशील, ऐसा करून विचार राजा निघे तीर्थ आचरो, सकळ तीर्थ परी करू, विधीपूर्वक करीत असे जे जे तीर्था जाय, आपण अनेक पुण्य करी जाण, यज्ञादी कर्म ब्राह्मण जना अन्नदान करीत असे, ऐसे नाना तीर्थ करीत ब्रह्महत्या हवे असे येत, अघोर रूप असे दिसत नवचे कवने परी, चिंताक्रांत होऊन नगरा ब्रह्म प्रदेशी, श्रमून राजा पर्यसी, चिंततीसी मानसी, वृक्ष छाये बैसुनी, तव वृक्षेश्वरां समवेत, जैसा रुद्र प्रकाशित गौतम ऋषेश्वर ख्यात, औचित तेथे पातला, देखुनी राजा गौतमासी, चरणी लोळे संतोषी, नमन करी अति सकळी, पुसता झाला वृत्तांत, काय झाले तुझे राजा अरण्यवासी, कवन राजे चिता व्याकुळ मुखा भुज, कवन कार्य घडले असे ऐकून ऋषीश्वरांचे वचन, राजा सांगे विस्तारून, शाप झाला ब्राह्मण वचन, ब्रह्महत्या घडली मज, प्रायश्चित्तादी सकळीक, यज्ञादी सर्व धर्मादी समस्त तीर्थक्षेत्र सुखे, आचरले आपण देखा शमन न होय माझा दोष, सेवेची येतसे अघोर वर्षे, व्रते आचरली आपण देखा शमन न होय माझा दोष, सेवेची येतसे अघोर वेश, व्रते आचरली कोटीश न वचे दोष, पर्यसा अजी माझा सफळ जन्म, दर्शन झाले तुझे चरण होतील माझे कष्ट निवारण, म्हणून चरणी लागला ऐकुनी रायाचे वचन, करुणासागर गौतम आपण भय साडी गा निर्वाण वचन, तारील शंकर मृत्युंजय तुझे पाप निवारणासी, सांगेन तीर्थ विशेषी महापातक संहारसी, गोकुर्णी म्हणजे स्थानसे स्मरण करिता गोकुर्णासी, ब्रह्म हत्यादी पाप नाश होती, ईश्वर तेथे सदा निवास करीती, मृत्युंजय सदाशिव जैसे कैलासीचे शिखर, अथवा मुर्ग्नी मंदर निश्चय वास, कर्पूर गौरम गोकुर्णी क्षेत्री पर्यसा, रात्र असती अंधकाराने उजेड नव्हे त्या अग्नी, चंद्रोदय नव्हे निर्वाणी, तया भास्कर वाचून तैसे समस्त तीर्थान पापे न जाती, त्याचे गुणे सूर्योदयी तमहरणे, तैसे गोकुर्ण दर्शन मात्र होत असे, सहस्र ब्रह्म हत्या जरी घडल्या असतील तरी शरीराच्या प्रवेश होता गोकुर्ण क्षेत्री, शुद्ध आत्मा होय पर्यसा,
पयसा इंद्रोपचरेची देखा जाऊनी तया स्थानी ऐका तप केले सकळी का काम्यसिद्धी व्हावया गती भक्तिपूर्वक तया स्थानी जप व्रत करीती जाण फळ होय लक्ष गुण ऐसे पुण्यक्षेत्र असे जेथे ब्रह्मा विष्णू देखा इंद्रादी देवगण सकळी का साध्य झाले तप ऐका या वेगळे काय सांगू जाना तो साक्षात ईश्वर गोकर्ण क्षेत्र कैलासपूर प्रतिष्ठा करी विघ्नेश्वर विष्णू निरूपे विनरी अर्थ समस्त देव तेथे येती पुण्यक्षेत्री वास करती ब्रह्मा विष्णू इंद्रासह ती विश्वदेव मरुद गण सूर्य चंद्र वसु आदिक पूर्वद्वारी राहिले ऐक प्रीतिकर भक्तिपूर्वक वसताती तेथे स्थानी अग्नि यम चित्रगुप्त एकादश रुद्रपित्र दक्षिणाद्वारी वास करीत अति संतोषे राहिले असते वरुणादी सहित गंगा सकळ पश्चिमद्वारी वास झाले प्रीती करी चंद्रमोळी वास केला पर्यसा कुबेर वायू भद्रकाळी मातृदेवता चंडी सकळी उत्तरी द्वारी वास त्रिकाळी पूजा करीती महाबळेश्वराची चित्ररथांदी विश्वासू चित्रसेन गंधर्व सुरसू पूजा करती महेशू सदा वसुनी तये ठाई घृताच्या रंभा मेनका तिलोत्मा उर्वशी ऐका नित्य नृत्य करिता सुका महाबळेश्वरा सन्मुख वसिष्ठ कश्यप कण्व ऋषी विश्वामित्र महातपासी भरद्वाज जैमनी जाबाल ऋषी पूजा करीती सदा तेथे ऋतू अंगिरस ब्रह्मर्षी आचार करीती महातपासी महाबळेश्वराची भक्तीशी राहिले गोकुर्णी क्षेत्र मरीची नारद अत्रि ऋषी दक्षादी सकल ब्रह्म मुनी पर्यसी सनकादिक तापसी उपनिषदर्थ उपस्ती अनेक सिद्ध साध्य जान मुनेश्वर अजिनी धारण दंडधारी संन्यासी निर्गुण ब्रह्मचारी तेथे वसती त्वगसित मात्र शरीरेसी अनुष्ठिती महातपासी पूजा करीती भक्तीसी चंद्रमोळेची पर्यसा गर्वांदी समस्त देव पित्त सिद्ध अष्टवसु विद्याधर किम पुरुष सर्व सेवेसी जाती निरंतर गुह किन्नर स्वर्गलोक शेषादी नाग तशक पिशाच वेताळ सकळिक जाती पूजे तया स्थानी नाना शृंगर करुणी आपण अनेक भूषणे विराजमान सूर्यप्रकाश विमान वाहती येती देवगण स्तोत्र गायने करीती देखा नमिती नृत्य करीती अनेक पूज्य कारणे येती सकळिका महाबळेश्वर लिंगा पाशी जे जे इच्छित मनोकामना पावे त्वरित निर्धारित जाण समान नाही क्षेत्र गोकुर्ण या ब्रह्मांड गोलकात अगस्त्यादी सनतकुमार प्रियवतादी राजकुमार अग्निदेव कंदर्वयर वर लादले तया ठाई शिशुमारी भद्रकाळी पूजा करीती त्रिकाळी मनिना गाते गरुड नगिळी महाबळेश्वर दर्शन रावणादी राक्षसकुळ कुंभकर्ण एर सकळ वर लादले केवळ विभीषण पूजत असे ऐसे समस्त देव कुळ सिद्ध दानवादी सकळ गोकुर्ण क्षेत्र जाऊन प्रबळ आराधती नाना परी लिंग स्थापित आपले नामी असंख्यात नामोनामी वर लादले होते कामी चतुर्विध पुरुषार्थ ब्रह्मा विष्णू आपण देखा कार्तवीर्या विनायका आपली नामी लिंग ऐका प्रतिष्ठा केली तये ठाई धर्मक्षेत्र पाळादी दुर्गादी देव शक्ती वृंदी लिंग स्थापिते आपुले आधी तया गोकुर्णी क्षेत्रात गोकुर्णी क्षेत्र असे गहन लिंग तीर्थ असंख्यात जाण पदोपदी असती निर्गुण ऐसे क्षेत्र अनुपम सांगो किती त्याची खून असंख्यात तीर्थजान पाषाण समस्त लिंग सगुण तीर्थजान समस्त उदके कृतायोगी महाबळेश्वर क्षेत्र त्रेतायुगी दिसेल लोहित द्वापारी रूपपिते कलियुगी कृष्ण वर्ण जाना सप्त पाताळ खोलवीन हुबे असे लिंग आपण कलियुगी मृदू होऊन दिसे सूक्ष्म रूपान पश्चिम समृतसी गोकुर्ण तीर्थ उत्तम मेसी ब्रह्म हत्यादी पाप नाश होसी कार्य आश्चर्य पर्यसा ब्रह्मादी पंचमहापापे परद्वारदी दुष्ट पापे दुशील दुराचरी पापे जाती गोकुर्णे महाबळेश्वर दर्शन अध्याय ऐकती दर्शन मात्रे पुनीत होती समस्त कामार्थ साधती अति होय त्याशी गती गोकुर्ण लिंग दर्शन मात्रे तया स्थानी पुण्य दिवशी जे आचरती भक्तीसी तोची जाना रुद्रवंशी रायासी म्हणे गौतम एखाद्या समयी गोकुर्णांसी जाये भक्तीने मानुषी पूजा करिता सदा शिवाशी ब्रह्मपद तो पावे जाना आदिती सोम बुधवार अमावस्या परवा भीतरी स्नान करून समुद्री दान धर्म करावा शिवपूजा व्रत होम हवन जप ब्राह्मण संतर्पण किंचित करिता अनंत पुण्य म्हणत म्हणे गौतम रायाशी व्यतिपादी पर्वणांसी सूर्य संक्रांतीच्या दिवशी महाप्रदोष त्रयोदशीशी पूजिता पुण्य अगंब काय सांगू त्याची महिमा वर लादले अखिल कामा ईश्वर भोळा अनंत महिमा पुण्य मार्ग तुष्ट तसे अस्तिप्त पक्ष माघ मासे शिवरात्री चतुर्दशी बिल्वपत्रे वाहिलेसी दुर्लभ असे त्रिभुवनात ऐसे अनुपम स्थान असता नवजाती मूर्ख ऐकता शिवतिथी असे दुर्लभता नेनी मूळ बधीर जाना उपोषणादी जागरण लिंग स्तनिध गोकुर्ण
स्वर्गासी जावया सोपान पद्धती असे पर्यसा ऐसे या गोकुर्णी स्थानाशी जे जन जाती यात्रेसी चतुर्विध पुरुषार्थ असे लाधे लोक अवधारी स्नान करून समस्त तीर्थ महाबळेश्वर लिंगार्थ पूजा करावी भक्तार्थी पातक्या व्यतिरिक्त होय जाण ऐशा पर्णी गोकुर्ण क्षेत्र महान प्रकाश केला गौतम ऋषी राजा ऐकून अति प्रेमा पुसता झाला तये वेळी राजा म्हणे गौतमाशी गोकुर्ण स्थान महिमा निरोपलासी पूर्वी कवनाशी राक्षसी कवनासी साक्षी झाली असेल की विस्तारून आम्हासी सांगा स्वामी करुणी म्हणूया लागा चरणांची अभक्ती करून म्हणे गौतम तयेवेळी गोकुर्णी क्षेत्र महाबळी जाणो आम्ही बहुकाळी अपार साक्षी देखील असे गेलो होतो आम्ही यात्रे देखील दृष्टांत विचित्र आले होते तेथे जन मात्र यात्रा रूपे करून या माध्यान काळी आम्ही तेथे बसलो होतो वृक्षचती दुरुनी देखील चांडाळी ते वृद्ध अंध महारोगी शुक मुखी निराहारी कृष्ट सर्वांग शरीरे कृमी पडले असती अघोरी पूर्य शोणित दुर्गंध कुश रोगी गंड माळा कप दाटला असे गळा अदंतहीन अतिविवाळा वस्त्र नाही परिधाना चंड सूर्य किरणा करिता प्राण जाई कंठंगता शौची व्याधी असे बहुता सर्वांग शूळ महादुःखी विधवा आपण केशवपणी दिसे जैसे मुख मरणी शनोशना पडे धरणी प्राण त्याग करू पाहू ऐसी अवस्था चंडाळशी आली वृक्षाशी असे देह टाकेला धरणीसी तेजूपा हे प्राण आपला प्राण त्याजिता तयेवेळी विमान उतरले तत्काळ शिवदूत अर्तुबळी त्रिशूळ खटभांग धरुण हाती टंकायुधे चंद्रभाळी चंद्रासारखी कांती केवळ किरीट कुंडले मिरवे कपोली चतुर्विग येणे परी विमानी सूर्य सारिके तेज अतिविचित्र दिसे विराज आले चांडाळी या काज अपूर्व वर्तले तयेवेळी आम्ही पुषले शिवदूतांसी आली ते कवन कार्यासी दूत म्हणती आम्हासी आलो चंडाळीस न्यावे ऐकून दूताचे वचन विस्मित झाले आमचे मन पुनर्रूपी केला त्यासी प्रश्न ऐकराया एक चित्ते ऐशी चांडाळी पापिनीसी कैसी योग्य विमानिसी नेऊनिया श्वानासी सिंहासना काय योग्य आजन्मा दारभ्य इस पापे पाप संग्रासी ऐशी पापिन दुर्वितीसी केवी न्याल शिवलोका नाही इसी शिवज्ञान न करी तपसाधन दया सत्य कदा नेने येथे कैसे नेता तुम्ही पशुमास आहार हरणीशी सदा करी जीवहिसी ऐसी कृष्ट पापिनीसी केवी नेता स्वर्ग भुवना अथवा कधी शिवपूजन न करी पंचाक्षरी जप नाही केले शिवस्मरण इथे कैसे नेता तुम्ही शिवरात्री उपोषण नाही केले दान आपण केले नाही देखील यज्ञ येसी कैसे न्याल तुम्ही न करी स्नाना सर्व काळी नेने तीर्थ कवने वेळी अथवा व्रतांदी सकळीक केले नाही महापापी हे सर्वांगी कृष्ट पोय शोणित दुर्गंधी वास असे बहुत ऐशी चांडाळी दुर्वूत कैसे विमानी बैसवाल अर्जुन जन्मांतराचे म्हणा कृष्ट सर्वांग याची खुना कुमती निगती मुखातून पूर्वजी केवी होईल ऐशी पापिनी दुराचारी योग्य नवे चराचरी केवी नेता कैलासपुरी केवी विमान बैसवाल गौतम म्हणे रायाशी ऐसे पुशिले दूताशी त्यांनी सांगिला आम्हासी अद्भुत चांडाळींचा एके गौतम ऋषेश्वरा या चांडाळीचे पूर्वपरा सांगो तुम्हा सविस्तरा आश्चर्य असे परियसा पूर्वीचे जन्मस्थान ब्राह्मण कुळी झाली कन्या सोमनी नाम असे पूर्ण सोमबिंबासारखे मुख अतिसुंदर रूप ऐशे उपवर झाली पितृगृहसी न मिळे वर ती सरसी चिंता करीती माता पिता न मिळे सुंदर वर तिसी उन्मत झाली 10 वर्षी मिळवून एक द्विजाशी गुहो तेकेसी दिदली कन्या विवाह झाला परी होती दयापतीच्या करी क्वचिती काळ येणे परी होती नाही पर्यसा वर्तता असे पुढे देखा तिचे पतीस झाले दुःखा पंचतत्व पावला तात्काळिका विधी वशे करोनिया ऐकुनी तिचे माता पिता कन्या आपुल्या करी आणिता पतीचे दुःख करी बहुता खेद करी ते नारी अतिसुंदर पूर्वेसी मंदे व्यापिले प्रतिदिवशी चंचळ होय मानसी पर पुरुषार्थ देखून गुप्त रूपे क्वचित काळ जार कर्म करीते झाली प्रकट झाले केवळी गोपे नोहे पातकासे आपण विधवा असे नारी विशेष रूप अतिसुंदरी पूर्व वयसा प्राय भारी स्थिर नोहे तिचे मन ऐसे तिचे पातकाशी प्रकट झाले सर्वांशी वाळीत केले तयशी माता पिता बंधू वर्गांधिका माता पिता बंधुजन त्या जिले तिसी विसर्जन प्रायचित घेऊन आपण शुद्ध झाले पर्यसा शंकावती पहिली तिसी निशंक झाली व्याभिचारासी प्रकट रूप अहर्निशी रमू लागली नगरात तया नगरी एक वाणी रूपे होता अति लावण्य पूर्व वयसी देखून झाली तिची कुलश्री
तया शूद्राच्या घरी वर्तते होते ते नारी ऐसी पापिनी दुराचारी कुळ वैरीन 42 श्लोक स्त्रिय कामेन नशयंती ब्राह्मणा हीन सेवया राजाना ब्रह्मदंडन येतिया भोग संग्रात टीका स्त्रिया नासती कामत्व ब्राह्मण नासती हीन सेवे राज्य जाय द्विज शोभे यती नासे विषय सेवने शूद्रा सवे अहर्निशी रमत होती अतिहर्षी पुत्र झाला तियेसी तया शूद्रा घरी असता नित्य मांसाहार तिसी मद्यपान उन्मतेसी होऊन दया शूद्रा महर्षी होती पापिनी दुराचारी वर्तिता ऐसे एके दिवशी उन्मत होऊन पर्यसी छेदिले वासरू आहारासी मेष म्हणून पापीने छेदून वत्स पर्यसी पाक केला विनियसी शिर ठेवले शिकेशी अरे दिवशी भक्षावया आपण भ्रमित मद्यपानी जागृत झाली अस्तमानी वासरू पाहत असे भूनी धेनू दोहाव लागी वत्सस्थानी असे मेष भ्रमित झाले अतिक्लेश घरात पाहत असे शिरास व्यक्त दिसे वासरांचे अनुतुप्त होऊन तयेवेळी शिवशिव म्हणे चंद्रमोळी अज्ञान ऐशी पापे घडली म्हणून चिंती दुरात्मणी तया वत्स शिरासी निशप केला भूमिसी पती कोपेल म्हणून पर्यसी अस्तचर्म निष्पले जाऊन सांगे शेजारी लोका व्याघ्र बक्षिले वत्सासी ऐका रोधन करी समस्त पुढे देखा पती पुढे येणे परी ऐसे कितीक दिवस वरी नादत होती शूद्रा घरी पंचतत्व पावली ती नारी नेली दूती यमपुरीशी घातली तिशी नरकात भोग भोगी अति दुःखित पुनरपी चांडाळी जात उपजली ती नारी ऐका जाहली उपजतांची आंधळी विद्रुप वर्ण जैशी काजळी माता पिता क्वचित काळी प्रतिपाळती माया मोह उच्चिष्ट अन्न मांसपिंड चरितात चारतात तिसी अखंड बाळपणी ऐसी विघड पोसती तिसी अवधारा ऐसे असता वर्तमानी स्वर्गा झाली कुष्ठवर्णी पंचतत्व पावली पिता जननी दारिद्री झाली निराचय सर्वांग कृष्टवने पीडित त्या जिती तियेसी स्वजन भ्रांत याचुनी आपले उदर भरित रक्षण करी देह आपला येणे परी बहुतकाळी वर्तत होती चांडाळी शुदे पीडित सर्व काळी आपण आंधळी कृष्ट देही न मिळे तिसी वस्त्रदान दुःख करी अति गहन ऐसे तिचे पूर्वकर्म झाले वृद्ध अति कष्टी भक्षावया मागे महाजनांशी मार्गी पडून शोणित पूय पर्यसी दुर्गंधी ते महादोषी सर्वांगी कुष्ठ गळीत असे ऐसा वर्तता माग माशी लोक निघाले यात्रेशी महास्थान गोकुर्णाशी कलत्रपुत्र सहित देखा शिवरात्रीची यात्रेशी येती लोक देशोदेशी चतुर्वर्ण असमह्यासी हर्ष येती पर्येसा देशोदेशींचे राजे देखा हस्तारथ सहित ऐका येती समस्त भूमंडलिका महाबळेश्वर लिंग दर्शनेशी ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र येती यात्रेशी विनोद समारंभ करीती आनंदी अमित लोक पर्येसा किती हस्ती गायन करीती धावती नित्य करीत येती शिवस्मरण करत गर्जती यात्रा प्रसंगी जाती देखा हस्ती गायन करती धावती नित्य करीती ऐसे महाजन समेत चांडाळी गेली यात्र्यात सर्व भिक्षुक बहुत तया संगामे जातसे येणी परणी गोकुर्ण क्षेत्रामध्ये चांडाळणी पातली सायासी करावलंबे महाजनासी भिक्षा मागे करुणा वचन लोक चालली मार्गात शयन करुणा आक्रदंत करावलंबे असे मागत महाजन लोकांची पूर्वजन्माची पापी आपण पीडित असे याची कारण भिक्षा घाला शुदा निवारण म्हणून मागे सकाळसी नेणे कधी वस्त्र प्रावरण धुळीत लोळत असे पापीनी शुद्धाकांत होत असे मरण धर्म करा हो सकळीक सर्वांग कृष्ट रुजा गळत वस्त्रावीन बांधे शीत अक्ष नाही शुद्धाक्रांत धर्म करा सकाळा चिरापसे शुदा बहुत जट रागनी असे संदीप्त धर्म करा असे म्हणत पडली असे मार्गात पूर्वी जन्म शता तरी नाही केले पुण्य येरी याच कारणे पीडित असे भारी धर्म करा सकळीक येणे परी मार्गात चांडाळणी असे याचित ते दिनी शिवरात्री असे व्रत कोणी न घाली भिक्षा तिसी पूजेसी जाती सकल जन त्यात मागत असे आक्रोदन एक म्हणते हसून उपवास अजी अन्न कैचे हाती होती बिल्व मंजीर ते घातली तिचे करी उगोनी पाये यरी भक्षण वस्तू नवे म्हणे कपून टाकी ते अवसारी जाऊन पडली लिंगावरी रात्री असता अंधकारी अलेप्य पूजा घडली तिसी कोणी न घालती भिक्षा तिशी उपवास घडला ते दिवशी पूजा लावली ते शिवासी बिल्व मंजिरे शिवमस्तकी इतके पुण्य घडले इची प्रयत्न न करिता पर्यसा तुष्टला तो ईश्वर हर्षी भवान वा कडे गेले येणे परी चांडाळशी उपास घडला पर्यसा तेथून उठले दुसऱ्या दिवशी भिक्षा मागवयासी पहिलीच कुष्ठरोगी असे अशक्त जाहसी उपवास चालू न शके मार्ग न दिसे जात असे मंद मंत सूर्य रश्मी करून तिसी दुःख होय असमासी पूर्वाजित कर्म ऐसी धूत म्हणती गौत माते ऐसी चांडाळीने कष्ट आली वृषासमेत त्याची पाहे प्राण त्वरित म्हणून आलो ईस न्यावया पुण्य केले येणे आजी उपवास शिवतिथी काजी बिल्व
बिल्वपत्रे ईश्वर पूजी घडले रात्री जागरण त्या पुण्या करुण हिचे पाप गेले शतजन्मीचे जो यह कथा ऐकेल त्याचे भी पाप जाई शतजन्मीचे ईश्वरींचे प्रेम इथेच म्हणून पाठवले अम्मासी ऐसी म्हणते शिवदूत तियेवरी शिपती अमृत दिव्य देह केले त्वरित घेऊन गेले शिवलोका ऐसे गोकर्ण क्षेत्राची महान कथा गौतम सांगे विस्तारून राजयसी म्हणितसे स्वगन त्वरित जाई गोकुर्णासी जाताची तुझे पाप जाती इह स्वक्य परम साधती संशय न धरी तू चित्ती म्हणून निरोपले रायासी ऐकून गौतमाचे वचन राजा मनी संतोषन पावला त्वरित गोकुर्ण पापा वेगळा झाला जाना ऐसे पुण्य पावन कथा म्हणून श्रीपाद राहिले आपण सिद्ध म्हणे ऐक कथन नामधारके एक चित्त म्हणून सरस्वती गंगाधर सांगे श्री सद्गुरु चरित्र विस्तार श्रोते करुण निर्धार एक चित्ता पर्यससी इत श्री सद्गुरु चरित्रामृत परमकथा कल्पतरू श्री सिंह सरस्वते उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे गोकुर्ण महिमा वर्णनम नाम सप्तोध्याय श्री सद्गुरु दत्तात्रय पर्ण नमस्तु श्री सद्गुरुदेव दत्त श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। तर मित्रांनो इथे हा 7वा अध्याय समाप्त झालाय। तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा 7वा अध्याय आवडला असेल। आवडल्यास एक लाईक करा। माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी श्री स्वामी समर्थ कमेंट्स बॉक्समध्ये करा। आता आपण पुढे 8वा अध्याय ऐकूया। तर मित्रांनो आता आपण अध्याय 8वा ऐकूया। शनी प्रदोष व्रत महात्म्याचं वर्णन कसं केलेलं आहे। श्री गणेशाय नमो नमः श्री सरस्वते नमः श्री सद्गुरुभ्योय नमः नामधारक मने सिद्धासी गोकुर्णी महिमा निरोपिलासी श्री सद्गुरु राहिले किती दिवशी वर्तिले पुढे काय सांग तो श्री सद्गुरु मूर्ती कृपा सिंधू माझे मनी लागला वेधी चरित्र ऐकता महानंदू अत्युल्लास होत असे परी सोनी शिष्याचे वचन संतोषी सिद्ध अतिगहन सांगता जाहला विस्तारून श्रोते तुम्ही अवधारा गोकुर्णी क्षेत्री श्रीपाद यती राहिले वर्ष 3 गुप्ती तेथून श्रीगिरी पर्वता येती लोकानुग्रहासी जयाचे चरण दर्शन करिता जान समस्त तीर्थ समान चरणम पवित्रम विततम पुराणम वेदश्रुती बोलती समस्त तीर्थसी सद्गुरु चरणी तो का हिंडे तीर्थभूनी लोकानुग्रह करणी म्हणून जाती आपण पर्यसा मासचारी क्रमुणी तेथे आले निवृत्ती संग माते दर्शन द्यावा या भक्त लोकाते पातले तया कुरोवपुरा करवीरपुर महाक्षेत्र कृष्णा गंगा वाये तीर महिता सांगता असे अपार भूमंडळात दुर्लभ सांगेन तेथील महिमा सांगता विस्तार होईल बहु कथा पुढे असे अपार भूमंडळात असे अखिल चरित सांगेन ऐके एक चित्त श्रीपाद राहिले कुरुवर पुरी ख्याती झाली भूमीवरी प्रकट महिमा अपरंपारी सांगता विस्तार असे देखा जे जन भजती भक्तासी सौख्य पावती अप्रयासी लक्ष्मी कन्या पुत्रेसी जे जे चिंतली पावते समस्त महिमा सांगावयासी विस्तार होईल बहुशी नामधारका पर्येसा सांगेन किंचित तुझा आता पुढे अवतार गती सांगेन एक चित्त श्रीपाद करवीरपुरी असती कार्य कारण पुढे असे अवतार व्हाया कारण सांगेन त्याचे पूर्व कथन वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण होता तया ग्रामी त्याची भार्या होती एक नाम तिचे अंबिका सुशीलाचार पतिसेविका महापुण्य सती देखा तिथे पुत्र होऊन मरती पूर्वकर्म फळ असती म्हणून तिचे पुत्र होऊन मरती अनेक तीर्थ व्रत आचरिले पण तिने केले पर्यसा ऐसा असता होणार गती पुत्र झाला मंदमती माता स्नेह करी प्रीती अपूर्व आपणाशी म्हणे वरदता मात्या पित्या घरी विप्रात्मज वाढला अति प्रीती करी व्रतबंध करी कुळाचारी वेद अभ्यासी घालावया विद्यानये तया कुमारा मंदमती अज्ञान बहिरा चिंता वाढे त्या द्विजवरा मने पुत्र मंदमती अनेक देव आरुधनी पुत्र लाधलो कष्टुने प्राचीन कर्म न सुटे म्हणून चिंता करी अहोरात्री अनेक परी शिकवी त्याशी ताडन करी बहुवसी दुःख होय त्या जननीसी वर्जे आपुले पती पतीसी म्हणे ते नारी पुत्र नाही आमच्या घरी कष्ट करून नाना परी पोशिले एका बाळकासी विद्यानये वेद त्याशी वाया मारुनी का कष्टसी प्राचीन कर्म असे त्याशी मूर्ख होऊन उपजावे आता जरी तुम्ही यासी ताडण कराल अहर्निशी प्राण त्याजीन हा भरवसी म्हणून बोले पतीशी स्त्रियेचे वचन ऐकून विप्र राहिला निश्चित मनी ऐसा काळ क्रमून होते तया क्रामात वर्तिता पुढे तया स्थानी विप्र पडला असमाधानी देव वंशे करुणी पंचतत्व पावला पर्येसी पुत्रासहित ते नारी होती तेथे करव पुरी याचुनी आपले उदर भरी जीवित्व करी येणे परी विप्रिसी याचा कुमार देखा विवाह योग्य जाहला निका निंदा करती सकळ लोक मतिहीन म्हणून या कन्यान देती त्याशी कोणी समस्त करीती दूषिणी म्हणती शुष्क वाये का पाणी उदर भरी येणे विधी समस्त ब्राह्मण म्हणती त्याशी दगडा परी जन्मालासी लांछन आणले वंशासी अरे मूर्खा कुल नाशका तुझ्या पित्याचा आचार ख्याती असे आचारी राष्ट्र जाणे वेद धर्मशास्त्र त्याच्या पोटी तू जन्मालसी बोले अनिला तू पित्याशी घातले पितृव्य अधोगतीसी भिक्षा मागून उदर भरसी लाज
नये कैसी तुझ जन्मोनी तू संसारी काय करावे पशुत्वा परी अथवा गंगा प्रवेश करी जन्मोनी वाया म्हणती लोक ऐसे ऐकुनी ब्रह्मचारी दुःख करी नाना परी मातेसी म्हणत असे अवसरे प्राण त्याजीना आपुला निंदा करीती सकळ मज असूनी देह कवन काज पोस न शके माते तुझ जाईन अरण्यवासासे ऐकुनी पुत्राचे वचन माता करी अतिचिंतन शोक करी अति गहन प्रलिपितसे ते नारी माता सुख दुःख करीत गेली गंगा प्रवाहात तेथे देखील जगत भरीत श्रीपाद यती स्नान करिता जाऊनी दोघे लागती चरणी विनविती कर जोडेने वासना असे आमच्या मनी प्राण तेजी गंगेत निरोप द्यावाजी आम्हासी सद्वितीस व्हाया कारणासी आत्महत्या महादोषी म्हणून विनवितो कृपा ऐकुनी विप्रेसी याचे वचन पुस्ती श्रीपाद कृपा करून काय संकटी तुमचे मन त्याजीने प्राण कवन्या गुणे विप्रसेसी तये वेळा सांगती झाली दुःखा सकळा म्हणे स्वामी भक्तवत्सला ताराव्या आम्हा बाळकांशी पुत्र विने कष्टिले भारी अनेक तीर्थ पादचारी केली व्रते पूजा जरी सकळही देव हरिधले व्रते उपास सांगू किती करीते झाले अपरमिती झाला पुत्र हा दुर्मित निंदा करीती सकळ जन वेदशास्त्र संपन्न पती माझा ब्राह्मण त्याच्या पोटे जन्मला हातीन मंदमती दुरात्मा कृपा करी गा श्रीपाद येती जन्मजन्मी ऐसी गती पुत्र न वाया मंदमती ऐसा पदार्थ सांगा मज कृपा सागर दैन्य हरण म्हणून धरिले तुझे चरण शरणांगता करावया रक्षण आलासी स्वामी कृपा सिंधू जन्मनिया संसारी कष्ट केले नाना परी न देखीचे सोक्य कुसरी व्याले पुत्र न राहती वाचुनिया हा एक सुत शेळीच्या गळा स्तन लोंबत वृथा जन्म झाला म्हणत विनवीत असे श्री सद्गुरुशी देवा आता ऐसे करणे पुढील जन्मी मनुष्यपणे पूज्य मान पुत्र पावणे जैसा तू पूज्य जगत्रयासी सकळ लोक त्याशी वंदती ऐसा पुत्र होणार गती उपाव सांगा श्री सद्गुरु यती म्हणून चरणी लागले त्याचुनी माते उद्गार गती नवे मागुते पुनरावृत्ती पित्रा सकळा सर्व स्वर्ग प्राप्ती लाधे ऐसे निरोप पावे वासना असे माझ्या मनी पुत्र व्हावा ब्रह्मज्ञानी बाळपणीच पाहेन नैनी पूज्य मान समतांशी श्रीपाद ऐकून तिचे वचन सांगती भक्ती कृपा करून करी वो ईश्वर आराधना पुत्र होईल श्री हरी ऐसा गवळीची घरी देखा कृष्ण उपजला तो कराणिका व्रत केले गवळणी ऐका ईश्वराची आराधना तैसे आधारी तू ईश्वर पुत्र पावसी हा निर्धार तुझ्या मनी आशा भार लादसी मने श्रीपाद यती विप्रश्री मने तयेवेळी व्रत कैसे केले ते गवळी कैसे पूजिला चंद्रमोळी विस्तारावे मजप्रती तैसेच व्रत करी आपण म्हणून लागत असे चरणा कृपामर्तीसी सद्गुरूंना सांगता झाला तयावेळी म्हणती श्रीपाद तियेसी ईश्वर पूजा व तू प्रदोषी मंदवारी विशेषी पूजा करी भक्तीनं पूजा देखील गवळणी विस्तार असते स्कंद पुराणे सांगेन कथा ऐक संगनी म्हणतीसी सद्गुरु तियशी ऐकून श्री सद्गुरूचे वचन संतोषीला विप्रगांना जाऊन लागेसी सद्गुरु चरणा विनवीत असे तयेवेळी विप्रेसी म्हणे स्वामियांसी अभिनव माते निरोपलेसी देखता पूजा प्रदोषी पुत्र झाला कृष्ण ऐसा आपण केली या पूजा करी फळ पावे निर्धारी पूर्वी झाले कवने परी विस्तारावे मज दातार श्री सद्गुरु सांगती तियेशी सांगेन एक चित्तसी उज्जैनी नाम नगरीसे झाले विचित्र परियेसा तया नगरी चंद्रसेन राजा होता धर्मज्ञ त्याचा सखा असे प्राण मणिभद्र म्हणून या परियेसा चंद्र सदा ईश्वर भक्ती करी नाना परी पूजी अपारी भोळा देव प्रसन्न करी धिदला चिंतामणी एक कोटी सूर्याचा प्रकाश मानिक शोभे महासुरास कंठी घाली सदार्षे तया बनी भद्र सेन सख्यासी तया मन्याचे लक्षण सुवर्ण होती लोह पाषाण तेज फेके ज्यावर जाण कनेक होय परियेसा जे जे चिंतती मानसी ते ते पावे स्मरणासी ऐशी ख्याती मनी कांशी समस्त राजे कांशे करिता इष्टो तो मागती म्हणिती क्रय करून देखा मनिक द्यावे आपणा एका जरी न देसी स्वाबी एका युद्धा लागी येऊ म्हणती राजे समस्त मिळून पातले नगरा त्या उज्जैनी अपार सैन्य मिळवून शोनी वेष्टले तया नगरासी ते दिनी शनिवार त्रयोदशी राजा बेसला पूजेशी शंकान धरी मनासी एक चित्ते पूजा करी महाकाळ लिंगेश्वराची पूजा करी राजा हर्षी गवळीनी कुमारी पाहसी आली तया शिवालया पूजा पाहून शिवाची मुले म्हणती गवळीनीची खेळू चला आता ऐसेची लिंग करुण पूजा आता म्हणून विनोदे करुण आपले गृहस्थादनी एक वटणी पाशाने कल्पिले तेथे शिवालय पाशान एक करुण लिंग पूजा करती बाळक चांग नाना परीची पत्री सांग कल्पिते तेथे पूजेशी षोडोपचारे पूजा करी कल्पिते उदेक नैवेद्य समर्पित ऐसे कौतुक खेळती ते गोपकुमार गोपिका स्त्रिया येऊन पुत्राती नेती बोलून भोजन करावया म्हणे गेली सकळ बाळके त्यातील एक गोपी सुन न जाये भुवना लिंग सोडून त्याची माता जवळी येऊन मारी आपले पुत्राशी म्हणे कुमारा भोजनाशी चल घरी झाली निशी काही केलिया न वचे परीसी तो गोपकुमार कृपे करून ते गवळीनी मोडी पूजा खेळ अंगणी पाषाण दुरी टाकून गेली आपल्या मंदिरासी पूजा म्हणती बाळक प्रलाक करीत असे तो अनेक मूर्छा येऊन क्षण एक पडिला भूमी अवधारा लय लावून लिंगस्थानी प्राण त्याचे पाही निर्मुनी प्रसन्न झाला तो शूलपाणी
तया गोपी सुताला शिवालय रत्नखचित सूर्य तेज जैसे शोभित लिंग दिसे रत्नखचित जागृत झाला तो बाळक निज रूप धरून गौरी रमण उठवी बाळका करी धरून वर मागे म्हणे मी प्रसन्न झालो तुझवरी जैसे वंचित देईल इच्छा वर बाळके विनिवले ईश्वरेसी कोप न करावा माझ्या मातेसी पूजा मोडली तुझ्या प्रदोषी क्षमा करणे माझ्या मातेसी ईश्वर भोळा चक्रवर्ती वर धिदला बहुत प्रीती प्रदोष समयी पूजा देखती गवळी होय देव जननी तिच्या पोटी होईल सुत तोची विष्णू अवतार विख्यात न करी पूजा पहिली म्हणत पोशील आपले पुत्रापरी जे जे म्हणी तू इच्छेसी पाविल वेगाधरी मानसी अखिल सोके तुझ्या वंशी पुत्र पौत्री नांदे लक्ष्मी तुझ्या घरी प्रसन्न होऊन गिरजापती गेले लिंगालयी गुप्त शिवालय राहिले रत्नखचित गवळिया घरी तयापरी कोटी सूर्याचा प्रकाश शिवालय दिसे अतिसुरस लोक म्हणती काय प्रकाश उदय झाला दिनकरा आले होती पराराष्ट्र राजे विस्मय करीती महासुर द्वेष सोडून बोलती ओजे भेटे म्हणती रायाशी पहा तो पवित्र नगरात सूर्य झाला असे उदित राजा असेल पुण्यवंत ऐसासी काय विरोध म्हणून पाठवती सेवा करेसी भेटे म्हणती प्रीतीशी राजा बोलवी तयाशी आपले गृही नगरात इतके होता ते अवसारी राजा पुसतो प्रीती करी रात्री असता अंधकारी उदय झाला केवे परी सूर्य राजे चंद्रसेना सहित पावया येते कौतुकार्य तेथे विचित्र रत्न खच्चित शिवालय अनुपम तेनेची या पी गवळीचे सदन विराजमान अति गहन पुसता झाला राजा आपण तया गवळी कुमारासी सांगितला सर्व वृत्तांत संतोष करीते राजे समस्त गवळीया राजा तू होई म्हणंत देती नाना देश संपदा निघूनी गेले राजे सकळ राहिला चंद्रसेन निर्मळ शनी प्रदोष पूजा फळ भय कैचे तया नरा गवळी कुमार जाय घरा मातेसी सांगे सविस्तरा येईल पुढे तुझ्या उदरा नारायण अवतरुणी ऐसा ईश्वर धिदलावर संशय न धरी निर्धारे प्रसन्न झाला कर्पूर गौरव देखील या पूजा करुणी क्षमा शूल पाणी मोडलीस प्रदोष पूजा म्हणून म्या मागितले शूल पाणी क्षमा करून घेतले म्हणून सांगे वृत्तांत मातेसी ऐसा ईश्वर प्रसन्न झाला प्रदोष पूजा ऐशे फळ श्रीपाद सांगते तयवेळी तया विप्रसी अशी तुझे मन असेल जरी होईल पुत्र मज सरी संशय सांडून निर्धारी शनुष प्रदोषाची पूजा शंभू ऐसे म्हणून श्रीपाद चक्रवर्ती भोळादेव विप्रसियाच्या पाहुनी भाव प्रसन्न होता तयावेळी बोलूनी तिचे कुमार कांसी हस्त ठेविती मस्तिकेशी ज्ञान झाले तत्काळाशी त्रिवेदी झाला शास्त्रज्ञ वेद शास्त्रज्ञ तर्क भाषा म्हणता झाला अति प्रकाशा विस्मय झाला असमयसा विप्र म्हणती अति आश्चर्य विस्मय करून विप्रवनिता म्हणे ईश्वर हा निश्चित कार्य कारण अवतार होत आला नरदेह धरून पूर्वजन्माचे पुण्यार्जित जोडले हे निश्चित जो भेटला श्री सद्गुरुनाथ म्हणून नामिले क्षणाक्षणा म्हणे ईश्वर तुझी होसी पूजा करीन मी तुझ प्रदोषी मिथ्या नव्हे तुझ्या वाक्याशी पुत्र व्हावा तुझा ऐसा ऐसा निश्चय करून पूजा करी मी नित्य येऊन प्रदोष पूजा अति गहनी करी श्री पादरायाशी पुत्र झाला तिच्या महाज्ञानी वेद शास्त्र संपन्नी पूज्य झाला अति गहनी सर्वाहून अधिकता विवाह झाला मग तयाशी पुत्र पौत्री नाद हर्षी श्री सद्गुरु कृपा होय ज्याशी होय ऐसे होय अवधारा ऐसा श्री सद्गुरु कृपा कंत भक्तजना असे रक्षित एक शिष्या एक चित्त नामधारका श्रीमंता नामधारक भक्ताशी सांगे सिद्ध विस्तारिसी परियसा समस्त भक्त हर्षी मने सरस्वती गंगाधर इत श्री सद्गुरु चरित्र सारामृत परमकथा कल्पतरु श्री न्यूसिय सरस्वती उपख्यान सिद्ध नामधारक संवादे शनी प्रदोष व्रत महात्मे कथनम नाम अष्टमध्याय श्री नरसिंह सरस्वती दत्तात्रेय पर्ण नमस्तु शिरंभ वस्तु शिरसद श्री सद्गुरुदेव दत्त श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। तर मित्रांनो येथे शनी प्रदोष महात्म्य आपलं समाप्त झालेलं आहे। पुढचा अध्याय आपण 9वा अध्याय ऐकणार आहोत। तर प्रत्येक अध्यायामध्ये 3-3 अध्याय आहेत आपले, म्हणजे एक पारायण केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल। 9वा अध्याय ऐकूया। तर मित्रांनो आता आपण 9व्या अध्यायाला सुरुवात करूया। श्री गणेशाय नमो नमः, श्री सरस्वती नमः, श्री सद्गुरुभ्योय नमः। ऐकुनी सिद्धाचे वचन नामधारक करी नमन विनवी तसे कर जोडून भक्तिभावे करून या श्रीपाद राव करवी पुरी असता पुढे वर्तली कैसी कथा विस्तारून सांग आता कृपामूर्ती दातारा भक्तवत्सल्यसे सद्गुरु राव जाणूनी शिष्याचा भाव विस्तार करुणी भक्तिस्तव निरोपले श्री सद्गुरु चरित्र सिद्ध मने नामधारका पुढे झाले अति कौतुका तया ग्रामी रजक ऐका सेवक झाला श्री सद्गुरुचा नित्य श्रीपाद गंगेसी येती विधीपूर्वक स्नान करीती लौकिक कवेवर दिव्य गती आचरती त्रिमूर्ती आपण ज्याच्या दर्शनाने गंगा स्नान त्याशी काय असे आचरण लोकानुग्रह कारण स्नान करती परियसा वर्तता ऐसे एके दिवशी श्रीपाद येती स्नानासी गंगा वाये दाही दिशा मध्ये असती आपण देखा दया गंगा तटकात रजक असे वस्त्रे धुत नित्य येऊन असे नामित श्रीपाद श्री सद्गुरु मूर्तीसे नित्य त्रिकाळ येऊनिया दंड प्रणाम करुनिया नमन करी अति विनया मनोका वाक्य कर्मेसी वर्तता
ऐसे एके दिवशी आला रजक नमस्काराशी श्रीपाद मनती तयासी एक चित्ते परियेसा श्रीपाद मनती रजकासी कार्यनित्य कष्टोती तुष्टलो मी तुझ्या भक्तीसी सुखराज्य करी म्हणती ऐकता श्री सद्गुरूचे वचन गाठी पालवी बांधी शकून विनवीत असे कर जोडून सत्य संकल्प असी सद्गुरु मूर्ती रजक सांडी संसार भ्रांत सेवक झाला एकांत भक्त दुरुणी करी दंडवंत मठा गेलिया येण्याची परी ऐसे बहुत दिवसांवरी रजक मग सेवा करी अंगण झाडी प्रोक्षण करी नित्य नेम येणे विधी असता एके दिवशी देखा वसंत मास वैशाखा क्रीडा करीत नदीतून निका आला राजा म्लेच्छ एक स्त्रियासहित नावेत आपण अळकृंत आभरण क्रीडा करीत स्त्रियासह आपण गंगेमधून येत असे सर्व दळ थोडी ये थंडी अमित अस्ति घोडी मिरविता रत्न क्रोडी अळंकृत सेवक जन ऐसा गंगा प्रवाहात राजा आला खेळत नाना वाद्य असे गर्जत सवे येती थडी असी रजक होता नमस्कारित शब्दे झाला अतिदूषित असेत गंगेत अवलोकी समारंभ राजा याचा विस्मय करी अतिमानसी मी जन्मनीया संसारासी न देखिले सोक्यासी पशु समान देह आपुला धन्य राजा याचे जिने ऐसे सोक्य भोगने स्त्रिया वस्त्रे अनेक भूषणे कैसा हा भक्त ईश्वरांचा कैसे याचे अजर्व फळ कवन देव आरधीला कैसा गुरु असे भेटला मग पावला हे पद ऐसे मनी चिंततीत करीत असे दंडवत श्री गुरु श्रीपाद कृपावंत ओळखिले त्याची मनवासना भक्तवत्सल श्री गुरु मूर्ती ओळखून तयाची स्थिती बोलून या पुस्तिकाय चिंततेसी मनात रजक मने स्वामी यासी देखिले दृष्टीने रायासी संतोष झाला मानसी केवळ दास श्री सद्गुरूचा तपे आरोधन देवाशी पावला ऐशा अवस्थेसी म्हणून चिंततो मानसी कृपामूर्ती दातार ऐसे अविद्या संबंधेसी नाना वासना इंद्रियाशी चाड नाही या भोगेशी चरणी तुझे मज सोक्य श्रीपाद मनती रजकासी जन्मधार्भ्य कष्टलासी वांछा असे भोगवयासी राज्यपद तमोवृत्ती निववी इंद्रही सकळ ना तरी नवे मन निर्मळ बांधा करीती पुढे केवळ जन्मांतरी पर्यसा तुष्ट वावया इंद्रयासी तुवा जन्मावे मलेच्छ वंशी आवडी झाली तुझे मानसे राज्यभोगी जाय त्वरित ऐकून स्वामींचे वचन विनवी रजक कर जोडून कृपा सागरसी सद्गुरु राणा उपेक्षू नको म्हणितसे अंतरले तुझे चरण द्यावे माथे पुनर्दर्शन तुझा अनुग्रह असे कारण ज्ञान द्यावे दातारा श्री सद्गुरु म्हणती तयाशी वैतुरा नगरी जन्म होसी भेटी देऊ अंत काळाशी कारण असे आम्हा येणे भेटी होतीचे आम्हासी ज्ञान होईल तुझ्या मानसी न करी चिंता हो भरविसे आम्हा येणे घडेल अनेक कार्य कारणासी अवतार होऊ परियसी वेश धरुणी धन्यासी नाम अनुसिंह सरस्वती ऐसे तया संबोखनी निरोप देती जाई म्हणून रजक लय लावूनी जरणी नमन करीत असे तयावेळी देखून श्री सद्गुरु कृपामूर्ती रजकाशी जवळी पाचरेती देह भोगसी किंवा पुढती राज्य भोग सांगमज रजक विन्वित श्रीपादाशी झालो आपण अपरवयासी भोग भोगीन बाळ भैसी यवनी गोड राज्य भोग ऐकूनी रजकाचे वचन निरोप देती श्रीपाद आपण त्वरित जाई रे म्हणून जन्मांतरी भोगी म्हणते निरोप देतांची तयेवेळी त्याजिला प्राण तत्काळी जन्म झाला मलेच्छ कुडी वैदुरा नगरी प्रख्यात ऐसा रजकाची कथा पुढे सांगेन विस्तारा सिद्ध मने नामधारका चरित्र झाले पुढे अनेक इतके झाली अवसरी श्रीपाद राय कुरवरीपुरी असता महिमा अपरंपरी प्रख्यात झाली पर्यसा महिमा सकळ सांगता विस्तार होईल बहुकथा पुढील अवतार असे ख्याता सांगेन एक नामधारका महिमा सांगतो श्री सद्गुरूचे शक्ती कैची आमचे वाचे नवल नवे अमृत दृष्टीचे स्थान महिमा ऐसाची असे श्री सद्गुरु राधी जयास्थान महिमा अपार तयाभूनी विचित्र असे अख्यानी दृष्टांत तुझ सांगीन स्थान महिमाचा विस्तार सांगे ऐके मन एकाग्र प्रख्यात असे कुरवरपूर मनोकामना पूर्ती तेथे ऐसे किती दिवसभरी श्रीपाद होती कुरवरी कारण असे पुढे अवतारी म्हणून अदृश्य होती तेथीच अश्विन वद्य द्वादशी नक्षत्र मघा मृगराज राशी श्रीपाद बैसल्या निजानंदेशी अदृश्य झाले गंगेत लौककी दिसती अदृश्य आपण कर्व पूर्वपुरी असती जान श्रीपाद राव निर्धारी जान त्रिमूर्तीचा अवतार अदृश्य होऊन तयास्थानी श्रीपाद राहिले निर्गुण अवतार व्हा यापुढे कारणी म्हणून कवन न दिसती जे जन असती भक्त केवळ त्याशी दिसती निर्मळ किरुक्षेत्रे अंतुर्बळ असे प्रख्यात भूमंडळी श्रीपाद हायेत तयास्थानी दुष्टात सांगे विस्तारुनी एका श्रोते सकळ जन म्हणे सरस्वती गंगाधर सिद्ध सांगितले नामधारकासी त्याची कथा विस्तारशी सांगित असे सकळासी गंगाधराचा आत्मदाच इत श्री सद्गुरु चरित्र सारामृत परमकथा कल्पतरू श्री नृसिंह सरस्वती उपाख्यान सिद्ध नामधारक संवादे रजकवर प्रधानम तथा श्रीपाद निजानंद गमनम नावम ध्याय श्री सद्गुरु दत्तात्पर्ण नमस्तुम श्री सद्गुरुदेव दत्त श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर मित्रांनो इथे 9वा अध्याय समाप्त झाला आहे. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझे हे
तिघी अध्याय आवडले असतील, आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. जय श्री महाकाल, जय श्री स्वामी समर्थ.